नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण डाळिंब बागामध्ये अशी फळं दिसतात का? आणि जर अशी फळं दिसत असेल तर हे सर्व धोक्याचं आहे. कारण आता हार्वेस्टिंगला आलेलं बाग आहे, एक तर रेट डाऊन झालेले आणि असे फळं जर बागात सापडले तर हा बाग पूर्ण खराब करू शकतं. असं याची कारणं काय, याच्यावर नियोजन काय करायचं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे. तसंच आपण आज प्रामुख्याने जो बसका येतो त्याच्यावर पण बोलणार आहे, असे फळ. आणि दुसरं म्हणजे आता साईज काय करायची तुम्हाला डाळिंबाला, का आपला बाग हा एक नंबर विकला पाहिजे त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. कलर शायनिंग त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर शेतकरी मित्रांनो, मी इंस्टावर रील टाकली होती, शॉर्टकटमध्ये माहिती दिली होती, पण भरपूर जणांनी त्याला व्ह्यू केलं. पण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, हे खरंच खूप धोक्याचं आहे. आणि याचे कारण तुम्ही समजून घे. हे फळ असं खराब होणं, खूप जणांच्या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे. आता ह्या ठिकाणी क्रॉप कवर आहे, ह्या कवरमुळे काही प्रॉब्लेम नाही झाला, पण जे ओपन एरियामध्ये जो प्लॉट असतो ज्याला क्रॉप कवर नसतो त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाला आहे. आता त्याचं कारण समजून घ्या. काय होतं आहे, प्रामुख्याने ह्या वर्षी काय झालं आहे, पाऊस लेट झाला आणि जे फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या मध्यावरती ज्या डाळिंबाची सेटिंग झालेली आणि नेमकं उन्हाळ्याच्या काळात ज्यावेळेस हीट खूप होती, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हीट खूप होती, त्या काळामध्ये आपण काय केलं आहे, स्प्रे मारले आणि ते स्प्रे घेतले सकाळच्या टायमाला. आणि सकाळी स्प्रे घातल्यानंतर ज्यावेळेस ऊन पडलं त्यावेळेस ते दवबिंदू त्या फळाच्या सालीवर साचून राहिले आणि अशा वेळेस चटका बसून ते फळ सनबर्निंगसारखे कॉर्चिंग मारलेली आहे. हे लक्षात असू द्या. शक्यतो स्प्रे हे संध्याकाळच्या टायमालाच घ्यायचे. आणि आत्ता पण तेच चूक होऊ राहिली, कारण आत्ता पण कलर यायचं चालू आहे. आपण साईज करण्यासाठी काय केलेलं आहे, त्याची साल ही लवचिक झालेली आहे साईज होण्यासाठी, कलर येण्यासाठी. आणि अशा वेळेस पण जर आपण फवारणी सकाळीच करत असेल, कारण आता पावसाचा खूप खंड पडलेला आहे, कडक ऊन पडलेलं आहे, उन्हाळ्यासारखं उष्ण ऊन पडलेलं आहे. अशा वेळेस जर आपण स्प्रे ही सकाळी मारत असेल, दिवसभर त्याला ऊन, आणि सकाळी ज्यावेळेस फवारणी करतो ते पाणी दवबिंदू त्याच्यावर साचलेलं असतं किती का पण, आणि अशा वेळेस ते चटका घेऊनच बाहेर निघतं आणि ती साल खराब होते. शेतकरी मित्रांनो, हा कोणत्या प्रकारचा रोग नाही आहे, ही कोणत्या प्रकारची सनबर्निंग नाही आहे, ही फक्त आपण केलेले जे उद्योग आहे सकाळी फवारणी करून त्याचाच हातोटा आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्यावर काय करायचं. आणि दुसरं कारण पण आहे एक, का काय होतं आहे, आपला सध्या आता पाऊस पडल्यामुळे नवीन पाणी विहिरींना किंवा तलावांना उतरलेलं असेल आणि त्याचा pH हा बॅलन्स नाही झाला आणि कॉपरसारखे जे बुरशीनाशक आहे आपण ते pH कंट्रोल न करता वापरले, त्यावेळेस पण हा डाग भरपूर ठिकाणी दिसला आहे. कारण ह्यामुळे कॉर्चिंग जादा आलेली मला फळावरती दिसलेली आहे. आता याचा उपाय काय करायचा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठा उपाय म्हणजे आपणच आपला फळाची काळजी घ्यायची आहे. शक्यतो फवारणी करताना ही संध्याकाळच्या टायमालाच करा, ऊन खाली झाल्यानंतरच करा. जेणेकरून काय होईल, तुमच्या बागामध्ये जे ऊन पडतं आहे संध्याकाळच्या टायमाला, हे ऊन पडणार नाही दिवसा जे फवारणी करतो आपण त्यावेळेस. जर शेतकरी मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला फवारणी केल्यानंतर काय फायदा होईल, की दिवसभर जे फळ तुमचं आलं उन्हामध्ये भाजणार ते भाजणार नाही आणि तुमच्या फळाला संरक्षण भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यावरती फवारणी काय घ्यायची ते समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं एक ध्यान ठेवा, हा डाग काय 100% कंट्रोल होत नाही. कारण एकदा कॉर्चिंग आली किंवा सनबर्निंग आली ही 100% जात नाही, पण त्याच्यावरती आपण उपाय करून तो झाकू तरी शकतो ना. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ध्यानात असू द्या. पेशी विभाजनाचं कार्य करण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम बोरॉन पाहिजे. आणि पेशी विभाजन ज्यावेळेस करत असतं त्यावेळेस साल पातळ होत असते आणि पातळ सालाच्या वेळेस ते जो खरडा आला असेल किंवा जो आता कॉर्चिंग आलेली फवारणीमुळं ती कॉर्चिंग झाकली जाऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम बोरॉन हे वापरणं गरजेचं आहे. पण आता कॅल्शियम नायट्रेटचा काळ आता राहिलेला नाही. कॅल्शियम नायट्रेट वापरल्यानंतर त्याला खूप जादा प्रमाणात ॲक्टिव्ह होऊ शकतो. त्याच्यासाठी लवकरात लवकर कॅल्शियम बोरॉन हे ऑब्झर्व करण्यासाठी किंवा लवकर भेटण्यासाठी तुम्हाला ग्लुकोनेट कॅल्शियम बोरॉन घ्यायचं आहे. ते म्हणजे कृष्णवेली कंपनीचं अमृत CB+ नावाचा प्रोडक्ट आहे. 2 ml घ्या. त्याच्यामध्ये अमृत बायोसिल नावाचं प्रोडक्ट आहे, जे की तुम्हाला सिलिकॉन ऑब्झर्वमेंट, सिलिकॉन अपटेक करण्याचं काम करेल. ते त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून सिलिकॉन तुमची कवर आणण्याचं काम करेल, त्याच्यावरती गुळगुळतपणाचं काम करेल. पेशी विभाजनाचं काम CB+ करणार आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर तुम्हाला 0946 2.5 ग्रॅम
प्लस अमृत आकाश बायोके 2 ml हा मिक्स करून स्प्रे करायचा आहे. आता बायोके आणि 0946 याची फवारणी काय करायची, तर तुम्हाला कलर चांगला येईल, चकाकी चांगली येईल, त्याच्यामुळं तो डाग झाकला जाईल आणि आपल्या मालाला रेट चांगला भेटला जाईल. शेतकरी मित्रांनो, ध्यानात राहून द्या, फवारणी ही संध्याकाळीच करायची. इथून पुढं जोपर्यंत बाग हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये कायम असू द्या, कोणती पण फवारणी करताना संध्याकाळच्या टायमालाच करायची, ऊन खाली झाल्यानंतरच करायची, सकाळी फवारणी करू नका. शेतकरी मित्रांनो, आता दुसरी समस्या आहे. आता तुम्ही बघितलं असाल, हे फळ एकदम क्लीन दिसतं आहे, किती भारी फळ आहे, तरी याचा ड्रॉपिंग झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आता याचं कारण काय समजून घ्या. हा जो देठाच्या साईडनं बसकायला सुरुवात झाली आणि हा बसकाच मुळात हा तुमचा अर्धा बाग काय पूर्ण बाग खाली करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याचं कारण समजून घ्या, का बरं आला हा बसका. काय होतं आहे, पाऊस झाला असेल किंवा मुळींवरती काम नाही झालं असेल, अशा बागामध्ये सगळ्यात जास्त हा बसका तुम्हाला दिसत असेल. शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगतो, मुळींवर काम करा, मुळीवर काम करा. ज्याची मुळी डाळिंबाची चांगली त्याचा बागपणाचा चांगलाच. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ज्यांच्यावर बसका दिसत असेल, त्याचे फळ ड्रॉपिंग होत असेल, अशा लोकांनी मुळी चेक करून घ्या. मुळांवरती निमेटोड असेल तर नो नोट्स सोडून घ्या. जर मुळी ॲक्टिव्ह नसेल, मुळी चालत नसेल, तर IBA 2 ते 2.5 ग्रॅम प्लस त्याच्याबरोबर अमृत भूमॅजिक नावाचं प्रोडक्ट आहे कृष्णवेली कंपनीचं, ते 200 ग्रॅम हे एकरी सोडून द्या. तुमची मुळी ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि लवकरात लवकर मी सांगतो ती 3 प्रकारची फवारणी घेऊन टाका. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या बसक्यावरती फवारणी घ्यायची तुम्हाला. इन्फिनिटी घ्यायचं 3 ml, त्याच्यामध्ये फेंडॉल टाकायचं 1 ml. ही फवारणी करून घ्या. 2 दिवसानंतर तुम्हाला हा प्रोफायलर घ्यायचं आहे बायर कंपनीचं 3 ग्रॅमनी, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कॅपटॉप टाटा कंपनीचं 2.5 ग्रॅमनी. आता तिसरी फवारणी घ्यायची तुम्हाला BASF कंपनीचा झंपरा 1 ml, त्याच्यामध्ये तुम्ही फेंडॉल, मिओथ्रिन किंवा कोणतं जे गॅस पॉयझन असेल ते टाकू शकतात. ह्या तिन्हींपैकी कोणतं एक वापरा 1 ml, जेणेकरून तुमची लाल जी सोनेरी माशी असेल ती जाईल आणि जी पाकोळी असेल तिचं कंट्रोल होईल चांगल्या प्रमाणामध्ये. शेतकरी मित्रांनो, ध्यानात असू द्या, आता काय झालं आहे याचं कारण समजून घ्या. ही मुळी स्टॉप झाली होती, त्याच्यामुळं तर झालंच झालं. पण मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो, बाग रिकामा करा. आता जी तुमची तार आहे, हे तारापासून खालचं जेवढे अनवॉन्टेड शेंडे वाढलेले, जे आपल्याला गरज नाही, जे फुटे वाढलेले ते काढून टाका. वरचा टॉप ठेवा. ह्या बागामध्ये तर गरजच नाही वरच्या टॉप ठेवायची, कारण वरती सनबर्निंग होणार नाही, वरती क्रॉप कवर आहे. पण ज्याच्या बागामध्ये तुम्हाला ओपन फीडवर जे बागा असतील त्या लोकांना जादा गरज आहे वरच्या टॉपची. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट हा ओपन प्लॉटवर असतील त्या ठिकाणी लोकांनी काय करा, ह्या तारीच्या खालचे, म्हणजे आपण जे ताराबंब केला आहे तारीचा खालचा सगळा पोर्शनमध्ये जे अनवॉन्टेड शेंडे असतील ते काढूनच टाका. ठेवू नका. तुमची फवारणी ही आरपार जात नाही आणि जादा वेस्टेज जातं अन्नद्रव्य या शेंड्यांमुळं. आणि आता झाडाला जास्त गरज पडते आहे अन्नद्रव्याची. साईजचं काळ आहे आणि हे जर अन्नद्रव्य व्हायला गेलं तर साईज खूप कमी प्रमाणात होत चालती. तिचा जो स्पीड पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. शेतकरी मित्रांनो, हे पण लक्षात असू द्या, साईज करण्यासाठी महत्त्वाचं हा पार्ट पण आहे का तुम्हाला हे अनवॉन्टेड शेंडे हे काढून टाकायचे आहे. आता दुसरं तुम्हाला साईज करण्यासाठी सांगाल 0050 पोटॅशियम सोनाईट हे ग्रेड चालू करा. त्याच्याचबरोबर मुळी चालू का ती ॲक्टिव्ह करून घ्या. मुळी ही स्टॉप असल्यामुळे सगळ्यात जादा खूप त्रास होत चाललेला आहे, साईज पण होत नाही. आणि त्याच्याबरोबर बायोके नावाचं प्रोडक्ट आहे कृष्णवेलीचं, त्याची फवारणी करून घ्या. साईज आणि कलर चकाकी चांगले येईल जाईल. शेतकरी मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आमचावाला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन डाळिंबबद्दल माहिती भेटत जाईल. आमचा इंस्टा पेज पण फॉलो करू शकता, त्याच्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, रील पोस्ट करत असतो. लवकरात लवकर समाधान तुमचं तिथं होईल. दररोज एक रील टाकत असतो, त्याच्यामुळं डेलीचा जो तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तो रीलमध्ये तुम्हाला बघू शकता. इंस्टाग्रामवर जा, मिस्टर KK कृषी मित्र ह्या नावाने पेज आम्ही तयार केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.